चला सामना सुरू होतोय. दोन्ही ऑफिशियल्स मैदानामध्ये आलेत. दिगडे 40+ या पहिल्या सामन्यामध्ये करेल बॅटिंग आणि बॅटिंग वाटायला येत असताना सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आलेत सूरज पाटील. रेग्युलर क्रिकेट तेवढाच चांगला खेळ आहे आणि आज 40+ मधून आपल्या संघाचं नेतृत्व करेल आणि त्यासोबत ओल्ड इज गोल्ड तेजन पाटील हे मैदानामध्ये आलेत. पहिले षटक पार्क ऑफ 40+ कडून केतन मेहर हाताळणार आहेत. जेव्हा हे दोन संघ आपण रेग्युलर जुन्या आठवणी आपल्याला आठवत असेल तर अनेक वेळा केतन मेहर आणि सूरज पाटील हे समोर समोर आलेत. स्कोरिंग आपल्या टॅबवर करतायत. आमचे स्कोरर अथर्व आमच्या सोबत आहेत. खरं तर फ्युचर आहे टेनिस क्रिकेटचं, कारण मी नेहमी म्हणतो संपूर्ण डिजिटल स्कोरिंग व्हायला हवी. अनेक जेवढे लाईव्ह टेलिकास्ट आहेत स्कोरबोर्ड हे मर्ज व्हायला हवेत आणि जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये खेळाडूंचे रेकॉर्ड्स जसे आपण इंटरनॅशनल टीव्हीवर बघतो किंवा ऑनलाईन आपण पाहतो क्रिकबॉक्स सारख्या अनेक वेबसाईट्सवर तसेच व्हायला हवेत. चला केतन सुरू झालेत. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण आजच्या सेकंड डेचा. फर्स्ट बॉल, पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केलाय सूरज पाटील यांना. लाईन चेक करून खेळायचा प्रयत्न होता आणि केतन मेहर थोडं शॉर्ट लेंथवर बाउन्स कसा अटेंड करता येईल, कारण अनेक वेळा आपण हे बघतो रबर बॉलवर पुन्हा एकदा 30 लेंथ सेम टू सेम कॉपी पेस्ट गोलंदाजी सह पहिल्या 2 लेंथवर फुटवर्क थोडं कमी आहे आणि बॉडी पासून दूर ठेवण्याचा जो निर्णय घेतला केतन मेहरनं हा पहिल्या 2 बॉलवर फार छान राहिलाय. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडू वाटायला येणार आहेत आणि पहिल्या 2 बॉलमध्ये सूरज पाटीलानं शांत ठेवण्याचं काम केलं केतन मेहरनं. वन्स अगेन सेम टू सेम थोडं ऍक्शन तेच काय दिसतं सूरज पाटील यांची की बॉल बाउन्स होते, बॅटवर येत नाही आहेत. पावसाच्या ज्या सरी आहेत स्क्रीज संपूर्ण ओले, थोडा स्कीट होऊन येतोय हा बॉल आणि विथ बाउन्स. नाहीये आतापर्यंत खातं खोळं दिलेलं नाहीये. लाजबाब गोलंदाजी. केतनला खूप अनुभव आहे या मैदानाचं. प्रत्येक टुर्नामेंट पारगाव 40+ हा मैदानामध्ये खेळत असतो आणि केतन त्याचा चांगलाच समाचार घेतलाय. पहिली सिंगल 5 बॉलची प्रतीक्षा करावी लागली तेजन पाटील यांना. थोडस लेट शॉट सिलेक्शन झालंय, स्कीट होते बॉल, हे तर ठाम आहे. म्हणजे पोहोचील कवर्स मधून थोडा ओव्हरथ्रो झालाय. पाठीमागे सागर आहेत बॅकअप देण्यासाठी. कंप्लीट झालेत याही बॉलवर 2 रन. फायनली फर्स्ट ओव्हर संपली आहे. केतन मेहर जे अगदी आज ठाम निश्चय करून गोलंदाजी स्वीकारली होती फर्स्ट ओव्हर मध्ये, ती गोलंदाजी बघायला मिळाली. कारण या फर्स्ट ओव्हर मध्ये जरूर त्यांना सफलता मिळाली नाहीये, परंतु रन खर्च केले फक्त 3. दिगडी 40+ ऑन बोर्ड. एकाच एंड आपण खेळतोय. नेक्स्ट मॅच होईल सिया अँड श्रियांश धुतोम 40+ आणि चिंचपाडा 40+ यांच्यामध्ये. तर दोन्ही टीम आपण सज्ज व्हायचंय. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहेत. राजेश आलेत, निकनेम राजा, गोलंदाजी मार्कवर. सेकंड ओव्हर मध्ये फर्स्ट बॉल. समोर बॉटम हँडचा वापर करत असताना समोर खेचायचं होतं, परंतु जो शॉर्ट रनअप आहे मीडियम पेसर गोलंदाजी आणि त्यासोबत हलकासा लेग कटर बॉल सो बॅटच्या समोरून निघून गेलाय. सूरज स्ट्रगल करत होते, बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल. डाऊन द ग्राउंड समोर खेचलाय. आजच्या दिवसातील फर्स्ट 6. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध खेचलेला डाऊन द ग्राउंड हा फटका. सूरज पाटील हाच प्रयत्न करत होते सुरुवातीपासून. फर्स्ट ओव्हर मध्ये देखील असाच काही संघर्ष थोडा होता, परंतु तेव्हा बॉल कनेक्ट होत नव्हते, मिडल होत नव्हते. परंतु फायनली बॅट आता बोलतीये. भरपूर शॉर्ट लेंथ
आणि त्याचा चांगलाच समाचार, हुक साईलनं बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. क्रिकेट खेळत असताना किंबहुना मैदानामध्ये उतरल्यानंतर जो स्ट्रगल वाटायला येत असतो, तो स्ट्रगल करायचा असतो, थोडा वेळ हा स्वतःला द्यायचा असतो आणि त्यानंतर आता सूरज पाटील यांचा जलवा. काल वाघीलवाडाचा सूरज पाटील मैदानामध्ये भरपूर दमदार बॅटिंग करत होता आणि आता हा दिघोड्याचा सूरज पाटील लॉंग अँड हँडसम बॅक टू बॅक 3 षटकार, हॅट्रिक कंप्लीट करत असताना दमदार कामगिरी. 21 वर संघ आता पोहोचतोय. मागील ओव्हरमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये सूरज पाटील शांत होते, केतन मेहरने त्यांना शांत ठेवलं होतं, परंतु जसा राजेश बॉलिंग ट्रॅकवर आले आणि त्याचा भरघोस समाचार घेतलाय. 21 वर बिनबाद, दिगोडी 40+. स्कोरबोर्ड आता चांगली भरारी घेतोय. केतन आणि राजा यांच्यामध्ये थोडं चर्चा सुरू होती. किपर ही आता यावेळेस चेंज केलाय. केतन स्वतः आलेत कारण थोडं ईशानच्या पाठीमागून गोलंदाजाला गाईड करतील यात मात्र आता संशय नाही आणि त्याची गरज आहे सध्या, कारण बॅक टू बॅक 3 षटकारानंतर दबाव तर नक्कीच असतो, त्यात मात्र डाऊट नाही आहे. हे मनमंत्र, हे कानमंत्र आता कामी आलेत. स्पीड विथ बाउन्स, कारण जेव्हा पावसाच्या सरासरी असतात तेव्हा एखादा चांगला बाउन्स आणि त्यासोबत वेग जर तुमच्याकडे असेल तर बॅटरला थोडा वेळ कमी मिळतो बॉडी अप करण्यासाठी. वन्स अगेन तसाच काही ओव्हर इथे संपते. पहिले 2 षटकार समाप्त झाले. स्कोरबोर्ड पोहोचलाय 10.50च्या सरासरीनं 21 वर, जे सध्याचा करंट रन रेट उल्लेख केला. वेगवान 2 षटक. पहिले षटक पारगाव 40+ संघाच्या केतननं आपल्या नावी केलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रन मात्र चांगलेच केले सूरज पाटीलनं. ओल्ड इज गोल्ड, नरेश गायकवाड. फुटिंग मध्ये बराचसा बदल थोडा करण्यात येतो यावेळेस. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरील फिल्डरला थोडं मिड विकेट कडे आता बोलवलंय. डीप काव कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप मध्ये तुम्हाला कव्हर्स ऑफ फिल्डर बघा मिळेल. एक थर्ड मॅन आहे आणि त्यासोबत तुम्ही सागरला स्क्वेअर लेग मध्ये बघतायत. बॅकवर्ड मध्ये नरेश गायकवाड थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील. तेजन पाटील आतापर्यंत शांत आहेत. नाही बॉल कलेक्ट करता आला नाही केतनला मागे, ईशानच्या मागे, आणि 1 रन तर पूर्ण झाले. अंपायर सिग्नल वाईट बाईच्या स्वरूपानं +1 अशा 2 रन मिळतील या बॉलवर विथ सूरज पाटीलला स्ट्राईक. कारण सूरज जेवढा जास्त वेळ स्ट्राईक रेंजकडे राहील तेवढं टीमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरेल. स्लोअर म्हणतो लॉंग ऑन ला फिल्डर आहेत, परंतु थोडं स्ट्रगल करताना दिसले. त्यांच्या थोडस बाजूनं 1 बाउन्स बॉल चाललाय. लॉंग ऑन सीमा पार, चौकार. धावसंख्या झालेली आहे 27. तिसऱ्या षटकाचा आरंभ झालाय. वेग जनरेट केला होता परंतु नियंत्रण नव्हतं. आणखीन एक व्हाईट बॉल. नरेश गायकवाड असं वाटतं अतिरिक्त खांद्याचा वापर होतो, थोडं स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होतात आणि याच नादात थोडी लेंथ विसरलेत. यावेळेस गती कमी केली. आपली नॅचरल गोलंदाजी काय याकडे फोकस केले. मागील 2 वाईट बॉल नंतर आलेला एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. सुरेश पाटील इथे आउटसाइड एज आणि यशांच्या मागे कॉट बिहाइंड द विकेट. केतन मेहरने टिपला हा झेल. सूरज पाटील दमदार खेळ या क्षणाला संपुष्टात आले आहे. पहिला धक्का दिगोडे 40+ ला. अलंकार पाटील 40+ चे आणखीन एक दमदार खेळाडू जे आता मैदानामध्ये पुढे सरकत आहेत.
सूरजनं सुरुवात चांगली केली, थोडं डॉट बॉलचं पर्सेंटेज होतं पावसाच्या सरीत आणि वारंवार मोठ्या फटक्यांकडे जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो, लक्ष केंद्रित करतो, तेव्हा काही डॉट बॉलचं पर्सेंटेज येऊ शकतात. परंतु अलंकार पाटील यांना आता मैदानामध्ये वन डाऊनचं स्थान जे फार महत्वाचं आहे. 28 धावा बोर्डवर आहेत, एक विकेट त्यामध्ये गमावलेत. पारगावकडे देखील एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे, नो डाऊट. 40+ मधून सातत्यानं दरारा राहिल्या या टीमचा, त्यामुळे अंदाजे स्कोर मला वाटतं कमीत कमी 45-50चं टार्गेट असायला हवं. परंतु सध्या 28 वर पहिली विकेट गमावली आहे तिकडे 40+ ना. 11:45 झालेत. अलंकार पाटील दर्श गायकवाड थोडं दूर ठेवलाय बॉडीपासून बॉल, फुटवर्क थोडं कमी होतं. बॉटम हँडचा वापर करत असताना पॉवर कशी जनरेट करता येईल, मिडल कसं करता येईल याकडे फोकस केलं होतं. वेगा प्रयत्न, लेग कटरला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, परंतु तिकडे रन पूर्ण झाली आहे. थोडी जोखीम घेतली होती, लेग बाय नाही रन आली आहे. द्वारकानाथ चोरगे सर हे सांगतायत 29 वर टोटल पोहोचले. एक अखेरचा बॉल या थर्ड ओव्हर मधील अजूनही शिल्लक आहे, कारण सुरुवात पहिले 2 वाईट बॉल झाली होती. फन टू गो हे स्पॉन्सर सांगतायत. पहिला सामना आणि फर्स्ट इनिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे आजच्या या मेगा फिनाले मधील. अखेरचा चेंडू होता, एंड साइड आउट करण्या व्यतिरिक्त थोडं लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, धाडसी प्रयत्न होता. तिसरं ओव्हर आता समाप्त होत आहे आणि 3 ओव्हर नंतर दिघोडे 40+ जाऊन पोहोचलाय 29 धावांवर, एक खेळाडू बाद. चला नेक्स्ट दोन्ही टीम धुतुम 40+ आणि चिंचपाडा 40+ आपण टॉस साठी लगेचच जॉईन व्हायचंय, कारण या नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. 29 धावा सध्या बोर्डवर आहेत. गोलंदाजच्या मार्कवर आलेत. नीना तारेकर ही गोलंदाजी करतील. लास्ट ओव्हर आहे, रन शोधावे लागतील. लेग साइडला खेचायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियाला टार्गेट करण्याची सदिच्छा होती बॅटरची, परंतु लेग सम मिडल सम वरून बॉल हा निघून गेला पाठीमागे विकेट किपर कडे. याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉल न झाली. नीना तारेकर अच्छा बॉटम एंडवर बॉल लागला, परंतु पाणी जिकडे थोडं साचलंय आणि त्यामुळे बॉल अगदी जागीच थांबलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय, कंप्लीट झाले 2. रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा वेगाने धावून पूर्ण करणं हे तेवढंच महत्वाचं. 40+ सातत्यानं याच मनमंत्रासोबत पुढे चालत असते की एक धाव आरोग्याची. सध्या 2 धावा पूर्ण झालेत. 31, 31 रन बोर्डवर नोंदवले गेलेत एक खेळाडूच्या मोबदल्यात. नीना तारेकर प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये राहिली आहे. मिड विकेट मधून बॉलला चेस करतायत फिल्डर आणि पुनश्च एकदा 2 रन पूर्ण होत आहेत. आणखी 2 धाव मिळण्यास संघ पुढे चाललाय 33 वर. अखेरचे बॉल शिल्लक राहिले 3. या फर्स्ट इनिंग मधील शेवटचे 3 बॉल आहेत टार्गेट सेट करणारे. स्लोअर 1 लेग कटेर करण्याचा निर्धार होता, ग्रीप मिळाला नाही. अंपायर सिंगल वाईट. 34 वर 1. सुशीरचा हा चांगला प्रयत्न, बॉलची गती डेफिनेटली कमी झाली. सेकंड अटेम्प्ट केले जाईल कारण वेळ मिळाला दुसरी धाव घेण्यासाठी.
तो पोहोचेल तोपर्यंत 2 कंप्लीट होतात. पुन्हा एकदा जेव्हा स्कोरिंग शॉट थांबतात तेव्हा डॉट बॉल न खेळता सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धावसंख्या 36 वर आहे. 36. अखेरचे 2 बॉल महत्वाच्या बॅटच्या रडारमध्ये आलाय हा बॉल. पुढल्या पाठीमागे गुड फिल्डिंग राजा यांची एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि खेळाडू होत आहेत धावबाद. अखेरचा एक बॉल आता बाकी राहिलाय जो फार महत्वाचा आहे. शेवटचा बॉल पायांचा वेध घेत असताना आणि धाबाच्या रूपाने खेळाडू बाद होते. फर्स्ट इनिंग एंड होते. बॅटिंग वाटायला येत असताना दिघोडे 40+ न 37 रन ची इन्व्हेस्टमेंट केली आहे. 38 विजयासाठी करायचे आहेत. 38 टू विन. साक्षी लिहून पारगाव 40+ ला करायचे आहेत 38. चला श्रियांश तुतुम 40+ आणि चिंचपाडा 40+. दोन्ही कॅप्टन आपण समावेशन कक्षाकडे यायचे. दोन्ही कॅप्टन्स आत्माराम शेठ जानव पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये रंगणारे भव्य दिव्य क्रिकेट शृंखला आपण पाहतोय. कुमार सौरभ पाटील आणि श्री रामशेठ घरत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. चला दोन्ही कॅप्टन जॉईंट आणि दिघोडे आपण ही फिल्डिंग लावून घ्या. आज टोटल 10 मॅचेस आहेत जे आपल्याला कव्हर करायचे आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे त्यामुळे टॉस साठी या प्लीज. चला पारगाव 40+ बॅटर्स पाठवा प्लीज लगेच मैदानात.
चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पार्क ऑफ 40+ कडून सलामीवीर मैदानामध्ये आलेत केतन मेहर आणि सोन्या गायकवाड. ओवेस संघाचे कॅप्टन प्रतीकदादांचं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करा. इनिंग प्लीज. बॅटर्स मैदानामध्ये आलेले आहेत. चला इनिंग स्टार्ट करा प्लीज. सोन्या गायकवाड जे ऑन स्ट्राइकर कडे खेळणार आहेत. सन्माननीय प्रतीक पाटील ओळे संघाचे कर्णधार, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर. दिवडे संघाकडून पहिले षटक निवृत्ती पाटील हे हाताळणार आहेत. 38 धावांचं आव्हान आहे. 9.50 हे रिकॉर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये. खेळाचं उत्तरार्ध फार इंटरेस्टिंग राहील. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या ते आव्हान सुरक्षित नसतं किंबहुना इतकं सोपंही नसतं. त्यामुळं जरी दिसण्यासाठी 38 धावांचं आव्हान असलं तरी हे आव्हान किती कठीण बनवेल. सेम टू सेम स्टार्ट. अपील लाऊड आहे. अपिलामध्ये उत्साह परंतु सत्य. लाऊड अपील. पंचांवर सातत्यानं दाद इथे मागितली जाते आणि सोन्या गायकवाड हे व्हॅल्युएबल प्लेअर आहे आणि सध्या मैदानामध्ये अपील बघायला मिळाली. तसा स्टार्ट केतन मेहरने केला होता गोलंदाजीतून. सेम टू सेम निवृत्ती पाटील यांनी तो स्टार्ट मैदानामध्ये केला. टीट फॉर टॅट. क्रिकेटमध्ये यालाच तर म्हटलं जसं जशाच तसं प्रत्युत्तर. डॉट बॉलनं सुरुवात झाली होती दिघोड्या संघाच्या इनिंगच्या आणि आता तशीच डॉट बॉलनं पारगावनं देखील या इनिंगचं स्टार्ट केलंय. यावेळेस जो प्रयत्न मागील बॉलवर अर्धवट राहिला होता तो प्रयत्न यावेळेस पूर्ण केलाय निवृत्ती पाटील. व्हॅल्युएबल विकेट. सोन्या गायकवाड यांची 0वर हा पहिला मोठा हादरा मिळतोय पारगाव 40+ ला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय वेगवान बॉल थोडस स्कीट करत असताना जोनची अपेक्षित होती ती मिळाली नाही. कव्हर्सकडे खेळायचं होतं, कट करायचं होतं बॉल, परंतु इनसाइड एज आणि त्यानंतर सूरज पाटीलनं जो बॉल कलेक्ट केलाय लाजवाब. हे 38 धावांचं आव्हान, हे टार्गेट इतकंही सोपं नसेल. हे प्रत्युत्तर गोलंदाजीतून दिलं जाते सध्या निवृत्ती पाटील यांच्या. बॅटल काय वेगळंच रंगणार आहे. मजा येईल या मॅच मध्ये. खेळाच्या उत्तरार्धामध्ये प्रतीकदादा पाटील यांचं आगमन.
पहिले 2 बॉल, फर्स्ट डॉट बॉल, त्यानंतर आलेली सुनील गायकवाडची विकेट, त्यानंतर मैदानामध्ये आलेत नरेश गायकवाड. गती कमी ठेवले, सेफ हँडने खेळायत, सॉफ्ट हँडने खेळायत. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल करते, सिंगल येते, अकाउंट ओपन होते. 1-1. पहिल्या 3 बॉलची प्रतीक्षा करावी लागली आहे पारगावलाही, कारण सोबत बॅटिंग करत होता. सुरुवातीला पहिले षटक हे भरपूर स्ट्रगल करावं लागलं होतं दिकोडे संघाच्या फलंदाजांना रन सिकवण्यासाठी. ओ काय कट केलाय, अप्पर कसायला, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं सौंदर्य. मी अगोदरच उल्लेख केला होता, केतन मेहर यांना या मैदानाचा प्रत्येक कानाकोपरा ठाऊक आहे. वेगाचा अतिरिक्त वापर. रिप्ले मध्ये तुम्हाला तो फटका बघायला मिळेल, बघू शकता. लेट कट, फक्त दिशा दिली, टायमिंग न बॉल बाउंड्री लाईन बाहेर षटकारासाठी. केतन मेहर सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत मैदानात. पुन्हा एकदा त्या दिशेनं बिझनेस झोन बनवल्या पाठीमागे, अगदी बघतोय यशांच्या मागे. सिंगल करत असताना स्ट्राइक रोटेट आहे, केतनला ठाऊक आहे. प्रति ओव्हर एक स्कोरिंग शॉट, सिंगल डबल टार्गेटला सोपं बनवेल. चुका आपल्याला महाग पडू शकतात आणि याच बहुउद्देशीय खेळ त्याचे आपल्याला बघायला मिळते. आठ धावा सध्या फलकावर नोंदवले गेलेत. गुड बॅटिंग दोन्ही बॅटर्स कडून. हुक करायचं होतं, लेग साइडला खेचून मारायचं होतं. पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल ओव्हर एंड होईल. पहिले षटक संपलंय. मी म्हटलं होतं रिक्वायर्ड रन रेट 9.5 आहे, परंतु या पहिल्या ओव्हर मध्ये सध्या करंट रन रेट 1/8. 18 चेंडूमध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. टॉस झालेला नाहीये, लक्षात घ्या. चिंचपड आणि धुतू दोन्ही टीम्स आपण आला असाल तर प्लीज लगेच जॉईन व्हा. कॅप्टन्स सेकंड ओव्हर मध्ये अलंकार पाटील, फार महत्वाचं आहे षटक. बाउन्स अटेम्प्ट केलाय, परफ्यूम डिलिव्हरी, गुड स्टार्ट. रबर बॉल मध्ये ज्या चेंडूची नेहमीच मागणी असते, ज्या बाउन्सची अपेक्षा असते गोलंदाजाकडून, थोडं बॉडी पासून दूर ठेवलाय. पंचांनी लाईन रीड केले, व्हाईट बॉल त्यांनी दर्शवलाय. 9 धावा ऑन बोर्डवर. सुरेश पाटील भरपूर मैदानामधील सिच्युएशन हँडल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन कट केला, बॉल पाठीमागे चाललाय. थर्ड मॅनला बॉल थोडं थांबलाय. एक रन पूर्ण झाले, दुसरीसाठी नाहीये, नकार दिलाय. गुड फिल्डिंग. नरेश गायकवाड ऑन सायकल कडे येत असताना सध्या संघ डबल डिजिट मध्ये पोहोचलाय. 10 वर जेवढ्या संत गतीने फर्स्ट इनिंग मध्ये रन बनले होते, तेवढ्या शांत सध्या मैदानामध्ये ठेवण्याचे काम केले गोलंदाजाने. दिगोडे ही चांगली गोलंदाजी सध्या बघायला मिळते. दोन्ही संघांचं गोलंदाजीचं पारड तेवढं स्ट्रॉंग आहे, परंतु सध्या बॅटिंग अनालायसिस आपण बघितलं तर सध्या टॉपेज लागलाय. बॉल पाठीमागे चाललाय. थर्ड मॅन कडे फिल्डर आहेत. एक रन पूर्ण झाले आहे. दुसरीसाठी निघालेत नरेश. थ्रो येईल. थोडस लेझी क्रिकेट. मैदानामध्ये आपण चारही बाजूला बघितलं, होय थोडं पाणी साचलंय, परंतु मला वाटतं थोडं चिखलही झालाय. प्रत्येक विकेट व्हॅल्युबल आहे, प्रत्येक रन महत्वाचे. 12 धावा सध्या बोर्डवर आहेत, एक विकेट. पुन्हा एकदा बाउन्स अटेम्प्ट केलाय, दिशा दिली आहे.
दोन खेळांच्या मधून गॅप शोधायची होती, परंतु पाणी आहे इकडे साचले थोडं पाणी आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा गती गॅप मध्ये जाऊनही ही कमी झाली आहे. कंप्लीट झालेत याही बॉलवर 2 रन. चांगलं क्रिकेट. या सामन्याला पुढे कसा घेऊन जाता येईल, मॅच पुढे कशी घेऊन जाता येईल आणि त्यासोबत प्रत्येक बॉलवर रन कशा येतील. पुन्हा एकदा कट केलाय बॉल, थांबला तिकडे दरम्यानला एक रन कंप्लीट झाले. केतनने कॉल दिलाय. नरेश गायकवाड धावतायत अगदी डेंजर एंडकडे. येस कंप्लीट झाले 2 रन या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 16, येणारे बॉल 12 आणि 22 धावांची गरज. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चिंचपाड आणि धुतूम दोन्ही कॅप्टन आतापर्यंत जॉईन झालेले नाहीयेत. प्लीज लगेचच टॉस साठी जॉईन व्हा. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. काल हेच नियम फॉलो आपण केलेत, आजही आपल्याला ते करायचे आहेत. शैलेश कासुकर जे गोलंदाजी करतील या पहिल्या सामन्याचा खरं तर दिशा ठरवणार हे षटक आहे. या मॅच मध्ये पुढे काय घडेल याचा अंदाज खरं तर या 6 बॉल मध्ये वर्तवला जाईल. केतनेत मैदानामध्ये आज ओपनर म्हणून ते आले होते. 4 बॉल मध्ये 8 धावा 1 षटकार त्यामध्ये त्यांनी खेचला. 200चा स्ट्राईक रेट. नरेश गायकवाड 6 बॉल मध्ये 7 धावा त्यांनी केलेत. सेन्सिबल क्रिकेट. या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा निश्चय होता त्यांचा आणि त्यामध्ये ते आतापर्यंत सक्षम राहिलेत. 12 बॉल 22 धावा. इम्पॉर्टंट 6 बॉल. बाळच्या रडार मध्ये का स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती केतननं आणि आतापर्यंत मैदानात विकेट का टिकून ठेवली याचं उत्तम उदाहरण केतन मेहर. चला दोन्ही कॅप्टन धुतुम संघाचे संघनायक आणि चिंचपाडा संघाचे संघनायक आपण लगेच जॉईन व्हा. आमचे बर्थडे बॉय सौरभ पाटील इथे आहेत, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा. पहिल्या बॉलवर स्वागत केलंय शैलेश कासुकर यांचं केतननं. ओव्हर पिच बॉल लेन पाठीमागे. वॉट अ शॉट. हॅमर केला या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले केतननं. स्कोरबोर्ड 28 वर. बॉल टू रन आता समीकरण येऊन थांबलाय. 10 बॉल 10 धावांची गरज. बॉल टू रन समीकरण 10 बॉल 10 रन. राऊंड विकेटनं थोडं बॉडीचा वेध घ्यायचा होता. सिंगल स्ट्राईक रोटेट करतायत. चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये. नो बॉल 9 असंही समीकरण सध्या थांबलंय. टॉस आपण यानंतर करणार आहोत. तिथून 40+ वाईल्ड कार्ड एंट्री आणि संगनायक इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत. थोडं लेगसमच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड होतोय. अंपायर सिग्नल यस इट इज वाईट आणि आलेली 22 ही सिंगल. चिंचपाडा 40+ कॅप्टन देखील आलेत. या षटकानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. 9 बॉल आणि 7 धावांची अजूनही गरज आहे.
केतन वैयक्तिक 21 वर तो खेळतोय. गुड बॅटिंग. समोर खेळत व्ही शेप मध्ये कॉपी बुक साईलने खेचलेला फटका सिंगल कम्प्लीट झाले. दुसरीसाठी निघालेत. डेंजर कडे धावतायत नरेश गायकवाड. थ्रो थोडासा ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप आहे परंतु दूर आहे. तिसरीचा प्रयत्न झालाय. कंप्लीट झालेले आहे 3 रन. धावसंख्या 3 न पुढे चालली आहे. ऑन बोर्डवर लागलेले 34. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 बॉल तेवढेच निर्णायक. मॅच पुढे घेऊन जाण्याचा निर्धार आहे देगोडे टीमचा. टॉपेज, मोठा टॉपेज, परंतु बॉल झाला थर्ड मॅनला. दुसरी रन पूर्ण झालेत. तिसरीसाठी निघालेत पॅटर्स आणि तिसरी धाव देखील आता पूर्ण होते. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे विजयासाठी. साक्षी 11 पारगाव 40+ विजयाच्या अगदी समीप एक पाऊल दूर आपल्या या पहिल्या विजयापासून. आणि केतन मेहर स्टार्ट केला होता. केतन आपल्या बॅट मधून पहिल्या फटक्यान आणि त्यानंतर एंड देखील विनिंग शॉट देखील केतन मेहरनेच खेळलाय. अभिनंदन. साक्षी 11 पारगाव 40+. हार्ड लक दिगोडी 40+. आपण आलात. चला प्रतीक दत्त पाटील यांना आम्ही विनंती करू, ओळी संघाचे कॅप्टन. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. धुतुम 40+ आणि चिंचपाडा 40+ मध्ये